उमेदवार नगरपंचायतचे प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार इम्रान भाई दारूवाला आपल्यासोबत आहे. तरी त्यांना आपण विचारणार आहोत की आज जी निवडणूक आहे ती लांबणीवर टाकण्यात आली आहे, त्या बाबतीत आपलं काय मत? अचानकपणे आयोगाचं एक परिपत्रक निघालेलं आहे. त्याची माहिती रात्री 2 वाजता सर्वच जनतेला म्हणा किंवा उमेदवारांना मिळालेली आहे. आणि ते जे परिपत्रक अचानक वारंवार जे निवडणूक आयोग वारंवार बदलतं आहे, त्यामुळे उमेदवारांना, पक्षांना, सर्वच पार्टीच्या उमेदवारांना आणि जनतेलाही त्याचा त्रास होतो. एकंदरीत आपल्याला अधिकृत लेटर आलं आहे की त्या बाबतीत? अधिकृत लेटर कोणाला आलेलं नाही, पण व्हॉट्सअप आणि आत्ता आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो. जे निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी आहेत बिराजदार साहेब, त्यांनी त्याला दुजोरा आत्ता दिलेला आहे. तहसील कार्यालयामध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यांचं म्हणणं आहे की जे आलेलं आहे आत्ता जे परिपत्रक ते सत्य आहे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. कशामुळे ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली? त्याचं कारण अजून कुणी काही सांगितलं नाही. प्रशासन काही ठोस अशी उत्तरं देत नाही आहे की एक्झॅक्टली काय मॅटर झालं आहे आणि कशामुळं. फक्त ते सांगतायत की कोर्टामध्ये काही लोक गेले होते. कोर्टामध्ये जे लोक गेले त्याचं हे कारण धरून हे कोणत्या पद्धतीनं अचानक 2 दिवसावर निवडणूक आली असताना अचानक रद्द करायची, त्याच्यामुळे काही राजकीय षडयंत्र आहे का काही तपासावं लागणार आहे. आपल्याला काय वाटतं राजकीय षडयंत्र आहे का? असू शकतं त्याच्यामध्ये काहीतरी. जिल्ह्यामध्ये 4 नगरपंचायतीचे, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नावं आम्ही ऐकतोय: पाथर्डी, कोपरगाव, देवळाली, प्रवरा आणि नेवासा. त्याच्यामध्ये काही असू शकतं, कारणं असू शकतात. म्हणून चुनाव आयोग आहे का चुती आयोग आहे हा प्रश्न आम्हाला पडलाय सगळ्यांना. अजून काय सांगायला आपण या निवडणूक प्रक्रिया जी लांबणीवर टाकण्यात आली आहे त्याचा आपल्याला फायदा झाला का तोटा झाला? फायदा तोट्याचा विषय नाही. जो प्रशासनची जो सज्ज आहे, उद्याच्या इलेक्शनमध्ये प्रशासन जसं सज्ज होतं, सगळी यंत्रणा लागली होती. डिपार्टमेंटचं सगळं पोलीस डिपार्टमेंटचं बंदोबस्त तयार, सगळी गोष्ट रेडी असताना अचानकपणे निवडणूक प्रक्रिया थांबवणं हे कितपत योग्य आहे हे लोकांनी आता जनतेने पाहिलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये बराचसा खर्च झाला असेल आपल्या खर्चाचा सोडा, पण प्रशासनाचा जो खर्च होतो तो जनतेचा खर्च आहे. ते प्रशासन आज निवडणूक आयोगाने आपल्याला खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली असते व आता आपला खर्च झाला आहे, आता इथून पुढे बी होणारच आहे खर्च. म्हणजे त्या बाबतीत मला विचारतं आपल्याला ते निवडणूक त्याकडे आपण काय असं पाहतो? खर्च आता त्यांनी 2.25 लाख रुपये नगरसेवक पदासाठी दिलं आहे, नगराध्यक्षांना 6 लाख रुपये असं काहीतरी आहे. आता ते खर्च मर्यादा त्यांनी वाढवून दिली पाहिजे. जर असं ते अचानक त्यांनी वाढवलं आहे, दिवस वाढवले आहेत, तर त्यांनी ती खर्च मर्यादा वाढवून दिली पाहिजे, अशी आमची आता उमेदवारांची मागणी राहील. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत इम्रान भाई दारूवाला, कॅमेरामन गणेश चौगुलेसह संपादक बादल परदेशी.